हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपालीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे डाळ तांदूळ ढोकळा. इथे मी चणा डाळ वापरून छान असा मऊ लुसलुशीत ढोकळा केला आहे. चला तर मग वेळ न घालवता कृतीला सुरुवात करू. इथे मी 1 कप तांदूळ घेतला आहे. तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता. त्यानंतर अर्धा कप चणा डाळ घेतली आहे. दोन्ही जिन्नस स्वच्छ पाण्यात 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. अगदी हाताला चोळून धुवून घ्यायचे आहे. त्यामधली जी धूळ असेल ते निघून जाणार आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. छान हे डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे. त्यामध्ये 2 ग्लास मी इथे पाणी टाकून घेत आहे आणि याला 5 तास भिजवत ठेवायचं आहे. 5 तासानंतर छान हे डाळ तांदूळ भिजले जातं. 5 तास झालेले आहे, बघू शकता तुम्ही. छान अशी डाळ आणि तांदूळ भिजलेले आहे. त्यानंतर यामधलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला हा बारीक असं वाटून घ्यायचं आहे. फाईन असं वाटून आपल्याला घ्यायचं आहे. त्यामध्ये पाणी निथळून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीक असं वाटून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी लागलं तर ॲडजस्ट करायचं आहे. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि बॅटर फाईन असं बनवून घ्यायचं आहे. छान मी या पद्धतीने सर्व डाळ तांदूळ मिक्सरच्या पॉटमध्ये टाकले आहे आणि थोडं पाणी टाकायचं आहे. डाळ तांदूळ छान वाटून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने मी वाटलं आहे. फाईन असं वाटून घ्यायचं आहे. बॅटर दुसऱ्या पॉटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि फर्मेंट होईपर्यंत आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे. छान याला फर्मेंट होऊ द्यायचं आहे. फर्मेंट झाल्यानंतरच आपण ढोकळा करणार आहोत. छान 7 ते 8 तास आपल्याला फर्मेंट करून घ्यायचं आहे. जास्तही तास लागू शकते. हे छान मिक्स करून घ्यायचं चमच्या सहाय्याने आणि उन्हामध्ये किंवा उबदार ठिकाणी हे ठेवून द्यायचं आहे. छान 7-8 तासांनी छान फर्मेंट झालं, बघू शकता या पद्धतीने. छान असं फर्मेंट झालं आहे. थोडं यामध्ये पाणी ॲडजस्ट करायचं आहे. मी इथे पाणी नाही टाकलं होतं. तुम्ही नक्की थोडंसं हे बॅटर जर घट्ट वाटत असेल तर पाणी आवर्जून टाका. चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बॅटर खरंच खूप घट्ट होतं. मी इथे पाणी नाही टाकलं होतं, पण तुम्ही नक्की थोडंसं पाणी ॲडजस्ट करायचं आहे आणि बॅटर थोडं सैल करून घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. 1/2 चमच हळद टाकायची आहे आणि 2 चमच तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 1/2 चमच आपल्याला बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं सर्व जिन्नस आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान मी या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे. त्यानंतर लगेचच आपलं हे बॅटर आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. मी एकीकडे कुकरचा डब्बा किंवा केक टिन घ्यायचा आहे. त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे. सोडा टाकल्यामुळे बॅटर अगदी हलकं होतं, म्हणून लगेचच आपल्याला केक टिनमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. दुसरीकडे मी गॅसवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये स्टँड ठेवला आहे आणि पाणी टाकून 10 मिनटं छान त्याला गरम करून घ्यायचं आहे. छान उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे छान पाण्याला बुळबुळे आल्यानंतरच आपल्याला डब्बा ठेवायचा आहे. आपल्याला कुकरचा डब्बासुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. मी इथे केक टिन वापरला आहे. छान 15 ते 20 मिनटं याला होऊ द्यायचं आहे. 5 मिनटं फास्ट गॅसवर आणि 15 मिनटं आपल्याला मंद आचेवर याला होऊ द्यायचं. बघू शकता इथे छान आपला ढोकळा फुललेला आहे. याला काढून घ्यायचं आहे आणि थंड व्हायसाठी ठेवून द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. छान थोडंसं थंड झालेलं आहे. कडा छान सोडून घ्यायच्या आहे. चाकूच्या साहाय्याने व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. बघा, त्यानंतर डिमोल्ड करून घ्यायचा आहे आपला ढोकळा. छान लगेचच निघतो. अगदी टम्म फुगलेला आणि जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे. छान हे निघाला आहे, बघू शकता किती छान असा ढोकळा झालेला आहे. अगदी यम्मी खायला खूप टेस्टी झालेला आहे. त्यावर मी जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची याचा तडका टाकणार आहे. छान याच्यावर टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी साखर आणि पाणी टाकलं आहे. तडका असा मी तयार केलेला आहे. छान यावर हे टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे आणि लगेचच याला कट करून घ्यायचं आहे. टोमॅटो सॉससोबत हा एन्जॉय करायचा आहे. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.